माझी कन्या 12 वर्षाची माहिका ही नुकतीच कराटेची ब्लॅक बेल्ट झालेली आहे आणि सोल दक्षिण कोरिया या ठिकाणी एका प्रतियोगितेमध्ये तिला एक संधी होती त्या ठिकाणी भाग घेण्याची। परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या देशाच्या जनतेला जे आव्हान केलेलं आहे की काही काळाकरता परदेशी प्रवास टाळण्याकरता त्या आव्हानाला रिस्पॉन्स म्हणून आम्ही सर्वांनीच असा निर्णय घेतला आणि माहिकानेही निर्णय घेतला की राष्ट्र प्रथम आणि देशाच्या हितासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याकरता त्याला प्रतिसाद म्हणून त्याला मान म्हणून माहिकाने निर्णय घेतला आहे की ती सोलला दक्षिण कोरियाला जाणार नाही। अशा अनेक प्रतियोगिता येतील आणि जातील आणि भविष्यामध्ये तिला अशा प्रकारच्या अनेक प्रतियोगितांमध्ये भाग घेण्याची संधी जरूर मिळेल। परंतु यंदा पंतप्रधानांच्या आव्हानासाठी राष्ट्रप्रथम म्हणून देशासाठी देशाच्या हितासाठी यावेळेला आम्ही हा निर्णय केला आहे, माहिकानेही निर्णय केला आहे, आमच्या कुटुंबाने निर्णय केला आहे की आम्ही यावेळेला या प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यासाठी परदेशात जाणार नाही। मला माझ्या कन्या माहिका, माझी पत्नी या सर्वांचा खूप अभिमान आहे की त्यांनी जो समजूतदारपणा दाखवला त्याकरता मी त्यांचे अभिनंदनही करतो, त्यांचे आभारही व्यक्त करतो। नेते मंडळी तर हे पाऊल उचलत होता, आता त्यांचे कुटुंबीय देखील अशा प्रकारची पावलं उचलायला लागलेली आहेत। इतर नेत्यांना त्यांच्या कुटुंबियांना असं काही आव्हान करायला काय तुमच्या मुलीने काय आदेश नाही, आव्हान तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या देशवासियांना केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक देशवासी आणि ज्या ज्या वेळेला मोदीजींनी अशा प्रकारची आव्हानं गेल्या 12 वर्षामध्ये केलेली आहेत त्या वेळेला या देशाच्या जनतेने त्यांना जो प्रतिसाद दिलाय, मग ती सबसिडी गिवअप करण्याचं आव्हान असेल, कोविडमधलं आव्हान असेल, अशा प्रत्येक आव्हानाला प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला या देशाच्या जनतेने ज्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि जगातले सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त लोकमान्य लोकशाहीच्या मार्गाने निवडून येणारे नेते हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच आहेत, देशाचा गौरव आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आव्हानाला या देशाची जनता दरवेळेला प्रतिसाद देत असते। विरोधक मात्र या सगळ्या आव्हानांची खिल्लीच उडवताना दिसतात, वारंवार टीका होत आहे। नाही, विरोधकांना खिल्ली उडवायला ते त्यांचं, मला वाटतं त्यांच्याकडे आता उरलेलं कुठलंही कन्स्ट्रक्टिव्ह अशा प्रकारचं सकारात्मक काम राहिलेलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची खिल्ली ते उडवत असतात। मला असं वाटतं की त्यांच्याकडे फार काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही। दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा जो निर्णय आहे तो जरांगे पाटलांच्या वतीने घेण्यात आलाय। 30 मे पासून पुन्हा एकदा अंतरवलीमध्ये उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। सर्वप्रथम तर आंदोलनाची मागणी काय हेच आम्हाला कळलेलं नाहीये, कारण मागच्या वर्षी ऑगस्टच्या महिन्यामध्ये सरकारने जो GR काढला होता तो GR योग्य आहे, त्या GR मुळे अखंड मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगेंनीच त्यावेळेला केलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांची मागणी काय किंवा आता आंदोलनाचं कारण काय हेच कळत नाही मुळामध्ये। आणि मला असं वाटतं की हे आंदोलन हे मराठा समाजाच्या हितासाठी नसून, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नसून, या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन आहे। परंतु अशा प्रकारचे अनेक प्रयत्न याच्या आधीही देवेंद्रजींबरोबर झालेले आहेत। अशा प्रकारच्या प्रत्येक प्रयत्नांना त्यांच्यावरती मात करून, कारण काही लोक हे विसरतात की चक्रव्यूह भेदणारा हा अभिमन्यू आहे आणि त्यामुळे वारंवार चक्रव्यूहामध्ये फसवण्याचा प्रयत्न अनेक लोक करत असतात। प्रत्येक वेळेला सर्व प्रतिकूल परिस्थितींवरती मात देऊन देवेंद्रजी बाहेर निघतात आणि त्यामुळे माझी काही विरोधकांना अशी विनंती आहे की उगीच प्रयत्न करून दरवेळेला देवेंद्रजींना चक्रव्यूहामध्ये फसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण चक्रव्यूह भेदणारा हा अभिमन्यू असल्यामुळे तुमचा सगळ्यांचा वेळ, त्यांची एनर्जी, त्यांचे एफर्ट, त्यांचे रिसोर्सेस हे सगळे वाया जात आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजींचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका, कारण देवेंद्रजी महाराष्ट्राला न्यूमरो उनो हे त्यांनी केलेलं आहे। FDI मध्ये महाराष्ट्र नंबर 1 झालेलं आहे। 2029 मध्ये ज्या वेळेला भारताची इकॉनॉमी $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल त्यावेळेला महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही झालेली असेल। युरोपमधल्या काही देशांच्या इकॉनॉमीपेक्षा महाराष्ट्राची इकॉनॉमी ही त्याच्याही पुढे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हितामध्ये, मराठी माणसाच्या हितामध्ये
हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, सुखी समृद्ध समाधानी आणि सुरक्षित व्हावा, याकरता देवेंद्रजी रात्रंदिवस काम करतायत. त्यामुळे त्यांना काम करू द्या. त्यांचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न उगीचच करू नका. तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी वाया घालवू नका. आणि देवेंद्रजींनाही तुम्हाला परास्त करण्यासाठी त्यांची एनर्जी का वाया घालवताय? त्यांची संपूर्ण एनर्जी ही महाराष्ट्राला पुढे घेऊन देण्यासाठी खर्च झाली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांना माझी ही विनंती आहे. साताऱ्याचं जे गॅजेट आहे नेमकं कोण आहे या आंदोलनाच्या मागे, नेमकं कोण आणि आहे? त्यांचं जे म्हणणं आहे की साताऱ्याचं गॅजेट जे आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यामुळे ते आता आंदोलन करतात असं जरांगे पाटील म्हणतात. नाही, पण त्याच्या मागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? ते हे कोणावर इशारा आहे तुमचा? महाराष्ट्राचे हितशत्रू यामागे राजकारण करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध जे आहेत ते अशा प्रकारे दर 7-8 महिन्यांनी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. देवेंद्रजींना परास्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे आंदोलन आता मराठा समाजाच्या हितासाठी किंवा न्याय हक्कांसाठी राहिलेलं नाही. हे आंदोलन देवेंद्र फडणवीस साहेबांना खाली पाडण्यासाठी राहिलेलं आहे फक्त. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठा समाजाचं मन फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ते तर या देशाचे गौरव आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या एका समाजाकरता किंवा एका जातीकरता लढा दिला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, या हिंदुस्थानच्या मातीसाठी, आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी, सत्य धर्म आणि न्यायासाठी लढा दिला होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारा हा मराठा समाज आहे. आणि त्यामुळे मराठा समाज दरवेळेला असं आहे की एक व्यक्ती अशा प्रकारे अखंड मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. आणि त्यामुळे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक लोक असतात. आणि त्यामुळे एक व्यक्ती जे बोलतो ते अख्ख्या मराठा समाजाचं मत आहे, अशा प्रकारच्या चुकीच्या भ्रमामध्ये कुणीही राहू नये, त्या व्यक्तीनेही राहू नये. परंतु तुम्ही अनेक वेळेला म्हणताय की या मागे कुठेतरी वेगळं आहे. स्पष्टपणे विचारायचं तर शिंदे गटावरती आरोप होतोय, कारण उदय सामंत त्यांना भेटून आले, त्यानंतर आंदोलनाची घोषणा झाली. हे सलग 2 वेळेला घडलं. सातत्यानं हा प्रश्न विचारला जातोय की यामागे शिंदे गट आहे का? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे देवेंद्रजींबरोबर चट्टान की तरह उनके साथ में उनके पीछे खड़े हैं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी देवेंद्रजी जे काम करतात, अहोरात्र काम करतात, त्या सगळ्या गोष्टींमध्ये सन्माननीय शिंदे साहेबांची साथ ही सन्माननीय देवेंद्रजींना नेहमीच लाभलेली होती, लाभलेली आहे, याच्या पुढेही लाभले जाईल. मला असं वाटतं की अशा प्रकारची ज्या काही नरेटिव्ह पसरवण्याचे प्रयत्न करतात, कुठे ना कुठे आपापसामध्ये या ठिकाणी मन कलुषित करण्याचं हे राजकारण आहे. हे समोरच्यांकडनं, अशा प्रकारच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं अशा प्रकारच्या बातम्या या पेरल्या जातात. परंतु त्या महाविकास आघाडीतल्या फेक नरेटिव्हच्या दुकानांना मी हे सांगू इच्छितो की अशा प्रकारचे काहीही जर तुम्ही पुढे जरी सोडल्या, त्याचा आमच्यावरती काही परिणाम होणार नाही. आणि याच्यानंतर अशा प्रकारे महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्यांचेही प्रयत्न सफल याच्या आधीही झालेले नाही आहेत, याच्या पुढेही होणार नाही आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की चक्रव्यूह भेदणाऱ्या अभिमन्यूला वारंवार त्याची परीक्षा घेऊ नका. कांदा उत्पादक शेतकरी असतील, शेतमालाच्या भावावरून आता विरोधक आंदोलन करताना आपल्याला रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहे. सरकारला टार्गेट केले जात आहे महागाईवरून, आणि शेतमालाला भाव मिळत नाहीये या कारणावर. या विषयामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे बळीराजाला भाव आणि न्याय दोन्ही मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकार या विषयामध्ये लक्ष घालत आहे. आपल्या शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही मागण्या असतील, अगदी त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार कारवाई करेल. मुंबई महानगरपालिकेच्या आज एक RTI मध्ये माहिती समोर आलेली आहे. 79 नगरसेवकांच्यावर टांगती तलवार आहे न्यायालयामध्ये
भविष्यात कदाचित मुंबई आता महापौर तुमचं आहे, चित्र बदलू शकतं असं देखील म्हटलं जात आहे. कसं पाहताय याकडे? असं आहे की याच वेळेला केसेस झाल्यात असं नाही. दर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर 2 नंबरचा कॅन्डिडेट हा जिंकलेल्या कॅन्डिडेटच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन टाकतच असतो. त्यामुळे ही काही नवीन गोष्ट झालेली आहे असं मला वाटत नाही. याच्यामधल्या 99% पिटिशन्स ज्या असतात त्या डिफीट होतात. एखाद्या केसमध्ये कधी काहीतरी निकाल लागतो आणि ते मेरिटनुसार तो निकाल लागत असतो. त्यामुळे ही काही नवीन गोष्ट घडलेली आहे असा काही भाग नाही. अशा प्रकारचे पिटिशन्स हे जिंकलेल्या उमेदवारांच्या विरुद्ध महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती टाकल्या जातात. परंतु इतिहासामध्येही आपण बघितलेलं आहे की अशा प्रकारच्या पिटिशन्समुळे हाऊसच्या स्ट्रेंथवरती किंवा त्या बलाबलावरती कोणताही परिणाम झालेला दिसून आलेला नाही. शेवटचा प्रश्न, मुंबई महापालिकेतल्या बदल्यांच्या संदर्भात पुन्हा चर्चा मुंबई महापालिकेतल्या 55 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा हालचालींना वेग आलाय. मिहिर कोटेचा यांनी पत्र लिहिले आयुक्तांना की या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र अर्थपूर्ण व्यवहार होऊन या बदल्या होत आहेत असं पुन्हा एकदा समोर आल्याचं. आधी या सर्व बदल्या रद्द झाल्या होत्या अशा प्रकारचं वक्तव्य महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून दिलं गेलं होतं. मिहिर कोटेचाजींच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या कॉन्ट्रोवर्शियल 160च्या लिस्टमधल्या 55 अधिकाऱ्यांची पोस्टिंग त्याच ठिकाणी करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी त्या कॉन्ट्रोवर्शियल लिस्टमध्ये त्यांची पोस्टिंग करण्यात आलेली होती. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यांनी त्यानंतर या संदर्भामध्ये पत्र महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेलं आहे. मी सुद्धा महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे जे या ट्रान्सफर्सचे इन्चार्ज आहेत त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की कॉन्ट्रोवर्शियल 160च्या लिस्टमधली कुठलीही पोस्टिंग नवीन पोस्टिंगमध्ये रिपीट होता कामा नये. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या विषयामध्ये ते लक्ष देतील आणि कायद्यानुसार जी काही योग्य कारवाई असेल ते करतील. पण सत्ताधारी भाजप आहे, महापौर भाजपचा आहे, सरकार भाजपचं आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, तरी मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश अशा पद्धतीनं नेमकं कोण डावलतंय याचा शोध घेण्याचं काम हे सुरू आहे. कदाचित महानगरपालिकेतल्या प्रशासनातल्या काही लोकांना अजून हे लक्षात आलं नसेल की अभी समय बदल गया है आणि त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं नसेल की आता स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंगही बंद झालेली आहे. महानगरपालिकेमध्ये 1000 कोटीचे अनावश्यक टेंडर्स हे रद्द झालेले आहेत. कदाचित त्यांच्या हे लक्षात आलं नसेल. त्यामुळे भविष्य काळामध्ये त्यांच्या लक्षात आणून देण्याकरता जी कारवाई करणं आवश्यक आहे ती कारवाई करण्यात येईल. मी ऑलरेडी अतिरिक्त आयुक्तांशी या विषयामध्ये बोललेलो आहे. मला वाटतं की अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावरती या विषयाचं सोल्युशन निघेल. जर या विषयाचं सोल्युशन त्या स्तरावरती नाही झालं तर नक्कीच महापौरांशी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांशी मी बोलेन आणि पत्र लिहीन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.